नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही आलेलो आहे जेजुरीला। तर सर्वप्रथम आपण गाडी पार्किंग करून घेऊया। इथं गाडी पार्किंग फ्री आहे, पण गाडी जर लावली आपण इतर तर त्यांच्याकडून आपल्याला नारळ वगैरे घ्यावं लागतं। पहिल्यांदा आले ते लग्न झाले थोडा बनवायचा देवाचा आणायचा खंडोबाला 2 बायका होती तर बाणो आणि मासा 2 मोठी 2 नारळ त्याकडून घरी नाही तू आणलं का दोघांनी 2 हात ठेवायचे बामणी दोघांनी म्हणा खंबीर आहे म्हणा आमचा संसार सुखी ठेव एका पाठीशी उभे राहा म्हणा बिजली गडावर सोमवार दिवशी पहिल्या पायरीचा उत्सव किती पायरी होती 5-11 म्हणा खंबीर आहे 11 पायरीचा उत्सव मान्य कर बायकोचं नाव काय यांचं नाव देवाचा उत्सव करतात देवा परिवाराच्या नावाने 100 करू का 200 करू सर्व आयुष्याचा उत्सव हात करा डोकडे डोकडे कोण काय पण जोडली सुरुवात झाली सुरुवात करा। तर ते काका विचारत होते की 5 पायऱ्या उचलून घेणार आहे की 11 पायऱ्या, म्हणजे मी 11 पायऱ्या उचलून घेणार। वाव, मी तर खूप एक्साइटेड होते, कारण की आमचे लग्नाच्या वेळेस आमचं अधुरं राहिलं होतं यायचं, त्यामुळे म्हटलं चला आता गेलो तर उचलून घेतलं त्यांनी। हा तर आमचं कुलदैवत आहे खंडोबा। तर आम्हाला खूप दिवसापासून यायचं होतं, पण येणं काही झालं नाही। आज आलो आहे आम्ही। तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा, खूप मजा येणार आहे व्हिडिओमध्ये आणि तुमचं पण दर्शन होईल। तर तुम्ही पण दर्शन करा आणि कमेंटमध्ये जय मल्हार लिहा। खूप पायऱ्या आहे आणि खूप दमलेलो आहे। आम्ही पहिल्यांदा जेजुरीला आलेलो आहे। आम्ही याच्या अगोदर खूप वेळेस आम्हाला यायचं होतं, पण काही प्रॉब्लेम झाले भरपूर, त्याच्यामुळे काही आम्ही आलोच नाही। आज 6 वर्ष कंप्लीट झाले आमचं लग्न, 6 वर्षानंतर झालं आम्ही जेजुरीला आलो। मी तर पहिली नव्हती, पहिल्यांदाच पाहते। दमले फायनली आलो आम्ही ते मंदिराजवळ आलो नाही। आज फुल गर्दी आहे, इकडं गर्दी बघू शकतो तुम्ही। तेव्हा काही सगळे नंबर लागलेले आहेत, तरी पण आम्ही आज दर्शन घेणार आहे, कारण की भरपूर लांबून आलोय। लग्नाची सुरुवात असल्यामुळे जरा जास्त त्यामुळे आता काय तर नंबरला लागून मस्त दर्शन घेऊ चला। बघा ही जागा तुम्ही नक्कीच बघितलेली असेल।
या जागेवर असं आहे की जर आपण काही नवस केला आणि तो नवस पूर्ण होणार नाही तर तो पैसा चिटकणार आहे. तर मी आता नवस बोललेली आहे, तो पैसा चिटकतो का नाही आपण बघूया. चला, माझा पैसा चिटकलेला आहे आणि माझा नवस कंप्लीट होईल, पूर्ण होईल, त्यावेळेस मी तुम्हाला नक्की. चला, आता दर्शनासाठी रांगेत लागलेलो आहे आम्ही आणि आमच्यासमोर एक आजी आहेत. त्या आजी खूप म्हणजे खूप भारी आहेत आणि त्यांची मज्जाक तर खूपच भारी आहे. तुम्ही बघा, आणि त्यांनी नाही का बाळकृष्णाला दर्शनासाठी आणलेला आहे. तो बाळकृष्ण तुम्हाला दाखवणारच आहे आणि दिसत असेल तुम्हाला थोडा पण त्याचं चांगलं दर्शन तुम्हाला नक्कीच करू. बघा, आमचा आनंद तर गगनात मावत नव्हता. आम्ही नाचायला बी सुरुवात केलेली होती आणि नाचून थकलो आता, त्यामुळे चाललो समोर. आणि समोर ते आजी आहे ना, त्यांचा बाळकृष्णासोबत फोटो काढायचा होता. तर आता आजी बघा, आजी म्हणताय की तू पुढे ये, मी फोटो काढते असं तसं म्हणून. बघा, तो बाळकृष्णाकडे निरीक्षण देऊन बघू शकता तुम्ही. त्या बाळकृष्णाला पूर्ण सोन्याचं आहे, त्याचे कुंडल सोन्याचे आहे, गळ्यातलं सोन्याचं आहे. आणि आजी त्याला प्रत्येक जिथं देवदर्शनासाठी जातील तिथे त्या बाळकृष्णाला सोबत घेऊन जात आहे दर्शनासाठी. आणि त्याला परत उन्हात नव्हते थांबून देत. सावलीत याच्या सावलीला घे, त्याच्या सावलीला घे, असं करत त्या बाळकृष्णाला दर्शनासाठी घेऊन जात होत्या. तर बघा, त्या बाळकृष्णाला तुम्ही बघू शकता किती छान आहे. हा, तरी तर बघू शकता तुम्ही, खूप गर्दी होती. आम्हाला जवळजवळ 2 तास झाले तरी आमची लाईन काही संपणच नाही. आता हळूहळू थोडं पुढं आलो आहे आम्ही आणि फायनली इथं आलो. 2 तासानंतर आम्हाला पूर्ण 2 तास लागले. तर आम्ही म्हणलं अजून किती वेळ लागेल, तर ते म्हणजे अजून अर्धा तास तरी लागेल. त्याच्या पुढं पण असेच 2 फेरे मारायचे होते. त्याच्यानंतर पुढं आम्हाला दर्शनासाठी भेटणार होतं. खूप उशीर लागला होता आम्हाला. हे बघा, पुजारी आलेली आहे, आरती चालू होती त्यामुळे खूप उशीर लागला. आणि हे पुजारी आता आरती घेऊन चाललेले आहे बाहेर. आम्ही सगळ्याला वाटत होतं की आरती भेटावं म्हणून, पण ते खूप फास्ट गेले आणि आरती सुरू असल्यामुळे सगळ्यांना वेट करावं लागला. आरती सुरू आहे, सगळ्या देवांना आरती देत आहे. तरी इथं समोर लिहिलं होतं की फोटो काढण्यास सक्त मनाई आहे, तरी पण आम्ही गपचूप आतमध्ये व्हिडिओ काढत आहे. हे बघा, इथं बघू शकता व्हिडिओ काढले आम्ही आतमध्ये. आणि त्याच्यानंतर आम्हाला आतमध्ये व्हिडिओ पण काढायचे होते, पण काही चान्स भेटला नाही. दर्शन करून आता आम्ही बाहेर आलेलो आहे. तुम्हाला आतमधले पण दाखवायचं होतं, पण तिथे सक्त मनाई होती, मोबाईलच काढून देत नव्हते, त्यामुळे आम्ही काही काढले नाही आहे. आता तुम्ही बघू शकता इथं महादेवाचं मंदिर आहे आणि इथं अभिषेक पण सुरू आहे. आम्ही बाहेर आल्यानंतर खूप अशी हळद वगैरे उडवली. तर कमेंटमध्ये नक्की येळकोट जय मल्हार लिहा. बाहेर आल्यानंतर परत आम्ही इथे एकदा दर्शन घेतलं डबल. आता आमचं दर्शन झालेलं आहे ना, मला खूप तहान लागली होती, खूप पण लागली होती. आम्ही थोडं बाहेर गरम फ्रेंच झालं, पाण्याची बॉटल आणली आहे, काकडी आहे. हे बघा काकडी, या काकडी खायला. व्हिडिओ बघितल्यावर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कोण जेजुरी राहते ते पण आम्हाला कमेंट करून सांगा, कशी वाटते जेजुरी. नसं बघितली तर बघायला आपण भारी आहे. सकाळी चालू 10 वाजता, आता 2 वाजले, खूप भूक लागलेली. काहीतरी खावं पण तर काही नव्हतं बसते म्हणून काकडी आणली. आता मस्त रील्स काढतो, जातो, खातो व्हायचं. हा, तर आता खूप फिरलो, मस्त खूप मजा केली. तर घरी जायचा टाईम आला आहे आता, कारण की गाडीवर जायचं आहे आणि इथनं आम्हाला 70-80 किलोमीटर जायचं आहे. त्यामुळं हळूहळू आपला आता निघाव. चला, चाललो आपण आता घरी. कोण जेजुरीला आलेलं आहे ते कमेंट आता सांगा, कोण आलं होतं. आता घरी चाललेलं आहे. आता भरपूर भूक पण लागले. आता वाटाणे कुठेतरी थांबू, जेवायला मस्त जेवण वगैरे करून जाऊ घरी. हा, तर आम्ही आता विचार केला जोगेश्वरी मिसळ, आपलं मिसळच खाऊन जाऊ म्हणून इथून. आणि जोगेश्वरी मिसळ तुम्ही खूप जणांनी ऐकलं असेल आणि जोगेश्वरी मिसळ एकदम फेमस आहे पुण्यामध्ये. हे डोक्यात आयडिया लई मोठे असतात. सांग बरं. दही मिसळ. तर आम्ही दही मिसळ ऑर्डर केलेली आहे, दही मिसळ पाव. काय काय त्यात? पाव, मटकी, दही, ककडी, लिंबू, कट्टाचा रस्सा. चला तर माझा खूप भूक लागलेली, पट खाऊन घेऊ. मिसळ पाव.
एकदम छान. हे बघा इकडं अजून पाव संपले नाही, माझे पाव संपले. चला तर आम्ही घरी चाललेलो आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आमचा तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.